एके दिवशी जेव्हा जंगलात स्वच्छ उजेड पडला होता, लहान चेपी आणि तिचा मित्र टेडी बेअर जमिनीवरची पाने फुंकर मारून उडवून लावण्याचा प्रयत्न करत होते. मी जिंकलो. एक मिनिट थांब माझ्या अस्वल मित्रा. आपली पानं एकाच वेळी उडाली आणि एकाच ठिकाणी पडली आहेत बघ. अच्छा, असं आहे तर मग आपण दोघं जिंकलो. हो, टू चेपीला तिच्या अस्वल मित्रासोबत वेळ घालवायला आवडतं. त्यांना भूक लागली की ते तिच्या आई वडिलांकडे जातात आणि जंगलातील रसदार फळे एकत्र खातात, कारण चेपीचं कुटुंब शतकानुशतके या जंगलात प्राण्यांसोबत एकत्र राहतं. इतकं की त्यांचे शेजारीही जिराफ आणि सिंह होते. एका झाडाला मिठी मारण्याच्या दिवशी लहान चेपी जंगलात फिरायला गेली. तिने पाहिलेल्या प्रत्येक झाडाला मिठी मारत असताना तिला रडण्याचा एक विचित्र आवाज ऐकू आला. आवाज कुठून ऐकू येतोय हे ऐकत ती सावधपणे चालत गेली आणि शेवटी तिला एक मूल रडताना दिसलं. होय, मी तुला जंगल आणि वाऱ्याकडून शुभेच्छा आणल्यात. पण तू कोण आहेस आणि होळी म्हणजे काय? हे सगळं माझं घर आहे आणि आम्ही अशा प्रकारे नमस्कार करतो. होय. म्हणजे तू जंगलात राहतेस? हो, माझं नाव चेपी आहे. तुझं नाव काय आहे? कोको. पण मला माझं नाव अजिबात आवडत नाही. कोको? किती सुंदर. कोको म्हणजे आमच्या जंगलाच्या भाषेत तारांकित रात्र. काय खरंच? हो तर. माझं नाव देखील चमकदार पंख असलेल्या परीवरून पडलंय. हे बघ, चकचकीत पंख असलेली परी. मी इथे हरवलो आहे. मी माझ्या कुटुंबासह जंगलाच्या सहलीवर आलो होतो, पण आता मला ते सापडत नाहीयेत. पण मला खात्री आहे की ते मला शोधत असतील. तू माझी मदत करशील का? वॉकी गुकी. काय? म्हणजे अर्थातच नक्कीच मी मदत करेन. हे जंगल माझ्यापेक्षा चांगलं कोणीच ओळखत नाही. चेपी आणि कोको घनदाट जंगलातून चालायला लागले. तू बुटांशिवाय कसे चालतेस? तुझे पाय दुखत नाहीत का? बूट? ते काय आहे? हे जे मी घातले ते. यामुळे तुझ्या पायांमध्ये काटे रुतत नाहीत. अच्छा, तू पाकापाकांबद्दल बोलतोयस. आम्ही वनपरिवार झाडाला मिठी मारायच्या दिवसात पाकापाका घालत नाही, कारण आमचे पाय पृथ्वीचे सर्वोत्तम मित्र आहेत. कोको त्याच्या नवीन मित्राच्या जीवनाने खूप प्रभावित झाला. चेपीप्रमाणेच झाडांना मिठी मारून तो चालायला लागला. मात्र काही वेळाने त्यांच्या समोर एक काळा पॅन्थर प्रकट झाला. हा तर एक पॅन्थर आहे. चला इथून पळा. कोको घाबरून झाडावर चढण्याचा प्रयत्न करत असताना चेपी त्याच्या समोर हसत होती. तू कसली वाट बघतेस चेपी? चल इथून जाऊया, नाहीतर तो तुला पकडेल. चेपी शांतपणे पॅन्थरकडे गेली. कुजबुजत बोलत तिने पॅन्थरला मिठी मारली आणि मग त्याच्या पाठीवर बसली. कोकोने जे पाहिले त्यावर त्याचा विश्वास बसेना. पॅन्थर मुन्ना आपल्याला मदत करेल कोको. आपण एकत्र काम केल्यास तुमचे कुटुंब लवकर शोधू शकू. कोको घाबरत पावलं टाकत पॅन्थर मुन्ना जवळ गेला. मोनाने कोकोच्या गालाचे चुंबन घेतले. जेव्हा तुला थांबायचं असेल तेव्हा फक्त पकू ना असं ओरड. चेपी आणि कोको पॅन्थरच्या पाठीवर इतक्या वेगाने फिरत होते की त्यांच्या जवळून जाणारे बॉल बग वाऱ्याने प्रभावित होऊन उलटे झाले. पॅन्थर मुना वेलींनी भरलेल्या जंगलाच्या वाटेने वेगाने जात असताना चेपीच्या उत्सुक कानांनी एक आवाज ऐकला. मी एक फिफी ऐकली. आपण हळू गेलेलं बरं. पकू ना. पॅन्थर मुना हळूहळू थांबला. फिफी म्हणजे काय?
फिफी म्हणजे जंगली भाषेत मेलडी. चेपी आणि कोको शांतपणे चालत असताना त्यांना त्यांच्या समोर एक विशाल अस्वल दिसले. हे 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 हे. हो, एक अस्वल. नाही, हे ही माझी हार्मोनिका आहे. हार्मोनिका? ते काय आहे? ते ज्या अस्वलाच्या हातामध्ये आहे, ज्याने तो वाजवतोय, म्हणजे फिफी. याचा अर्थ माझं कुटुंब इथेच कुठेतरी असेल. चेपी. चेपी विशाल अस्वलाजवळ गेली आणि त्याला विचारलं की त्याला ही हार्मोनिका कुठे सापडली. अस्वलाने सांगितलं की त्याला ते दलदलीच्या वाटेवर सापडलं. कोको, आपल्याला बाटीला जायला हवं. चल. काय? ओ, तुला जंगली भाषा शिकायला हवी कोको. चेपी आणि कोको पटकन पॅन्थर मुनावर चढले आणि ते दलदलीच्या रस्त्याला लागले, म्हणजे बाटीला. थोड्या वेळाने कोकोला त्याच्या आई वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आला. वाचवा, कोणी आहे का? कोणीतरी आम्हाला वाचवा, आम्हाला मदत करा. हा तर माझ्या आईबाबांचा आवाज आहे. आपल्याला घाई करावी लागेल. पॅन्थर मुनाने शेवटी त्यांना दलदलीच्या काठावर आणलं. कोकोचे आई आणि बाबा खरंच तिथे होते, पण ते दलदलीत गाडले गेले होते. आई, बाबा. कोको, अरे नाही कोको, तुझ्या मागे एक पॅन्थर आहे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला वाचवायला आलोय. चेपीने एका माकड मित्राला झाडाच्या टोकावर कुतूहलाने पाहत असलेलं पाहिलं. हो, मे, तुम्ही माझ्याकडे एक लांब मापिया टाकू शकता का? तिने त्याला एक लांब आणि मजबूत दोरी मागितली. मप्या म्हणजे काय? माकडाने त्याची सर्वात मजबूत दोरी चेपीला दिली. पॅन्थर मुना, चेपी आणि कोको यांनी या दोरीचे टोक पकडले आणि दुसरे टोक कोकोच्या कुटुंबाला दलदलीत फेकले आणि त्यांनी मोठ्या प्रयत्नाने त्यांना दलदलीतून सोडवलं. कोकोने लगेचच आई वडिलांना मिठी मारली. मला वाटलं की मी आता तुम्हा दोघांना परत कधीच भेटणार नाही. आणि इकडे चेपीला त्यांचे एकत्र कुटुंब पाहून खूप आनंद झाला. कोको, तू आम्हाला तुझ्या या विचित्र दिसणाऱ्या मैत्रिणीची ओळख करून देणार आहेस ना? ही विचित्र नाहीये, ही चमचमत्या पंखांची एक परी आहे. एक अशी मैत्रीण जी प्राण्यांशी मैत्री करते आणि जंगली भाषाही बोलू शकते. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. मला आशा आहे की आपण एक दिवस पुन्हा भेटू. पुढच्या वेळी तुझे पका घालायला विसरू नकोस. चेपी पॅन्थर मुनावर उडी मारून निघून गेली. बाय बाय कोको, म्हणजे तारांकित रात्र. जेव्हा कोको आपल्या कुटुंबासह जंगलातून निघून गेला तेव्हा त्याचे मन अजूनही या जादूच्या जंगलात होते. जेव्हा तो घरी आला आणि त्याच्या खोलीत गेला तेव्हा तो त्याच्या डेस्क जवळ आला आणि त्याने आपल्या डायरीत जंगली भाषेत शिकलेले शब्द लिहिले, कारण त्याला कळलं होतं की दुसरी भाषा शिकणे म्हणजे इतरांचे जीवन शिकणे होय. होय.